तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की पुणेकर कशाला घाबरतात. पुणेकर घाबरतात ते म्हणजे तुळशीबागेतल्या गर्दीला. हो, तर ती असते रविवारी, कारण का रविवारी सगळ्यांना ऑफकोर्स सुट्टी असते. त्याच्यामुळं सुट्टीच्या दिवशी सगळे शॉपिंगला जातात, हवी असलेली कामं करतात. तसंच आपणही रविवारच्या दिवशी गेलेलो आहे आणि मला असं वाटलं की त्या दिवशी खरंच खूप गर्दी असेल, पण दृश्य काहीतरी वेगळंच होतं. बोल जल्दी। सबका अलग अलग प्राइस। इसका बताइए। 850 का। कम नहीं का कुछ? हो जाएगा कम। कितना हो जाएगा? लेना कौन सा हो तो बोलो तो। और ये वाले प्लेन वाले? सबका अलग अलग। अरे बताओ तो सही, हमको लेना ही है। तर तुळशीबागेत एंटर केल्या केल्या आम्हाला असं वाटलं की आपण कॉर्डसेटच्या दुनियातच आलो आहे, कारण का जिथे तिथे नुसते कॉर्डसेट लावले होते. आणि हा जो दादा तुम्ही बघितला आहे ना, तो खरंच खूप भारी होता, खूप सपोर्टिव्ह होता. कारण का जेव्हा मी व्हिडिओ शूट करत होते ना, तो स्वतःहून येऊन हाय गाईज इंट्रोडक्शन करत होता स्वतःचं, आणि खरंच खूप छान होता. आणि कसं होतं ना, मराठी आपण माणसं आहेत ना, आपण त्यांना बघून ना डायरेक्टच हिंदी बोलायला चालू करतो. आणि आपल्या मराठी माणसांची हिंदी माहितीच असेल तुम्ही, तेरे को मेरे को तुम्हारे को ऐसा चालू होता हे सबको. तर अशी माझी जी हिंदी आहे ती मी त्याच्यासमोर बोलायला लागले, आणि त्याच्यावर तो मला म्हणला की मला पण येते मराठी भाषा बोलता. आणि आम्हाला हे खूप सरप्रायझिंग होतं की ते बोलू शकतात काय. बाय द वे, अशा प्रकारे आम्ही ह्या दुकानातून एक कॉर्ड सेट घेतलाय आणि तो मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच. त्याच्यानंतर लगेचच आम्ही बाहेर पडलो आणि आम्हाला घ्यायची होती एक बॅग, कारण का गावी जायचं होतं, त्याच्यामुळे सामान कुठं ठेवणार, त्याच्यामुळे एक बॅग घ्यायची होती. तर तिथून एक बॅग घेतली. आता ह्या बॅगेचा वेगळाच एक किस्सा झाला, तो तुम्हाला पुढे समजेलच. तर तुळशीबागेत ना असे खूप सारे दुकान आहे जिथं होलसेल रेटमध्ये ना बॅग्स मिळतात, जसं की 200 रुपयापासून स्टार्टिंग आहे या दुकानामध्ये. आणि त्याची क्वालिटी पण उत्तम असते, म्हणजे आपण चांगल्या प्रकारे ते वापरू शकतो आणि खूप दिवस जातात. मी या दुकानातून 2 वेळा बॅग घेतलेले आहेत आणि त्या खूप दिवस टिकल्या. आम्ही दुसरीकडे गेलोय कॉर्डसेट बघायला. आता ह्या दुकानाची गंमत म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा तुळशीबागेत एंटर केलं ना, तर ह्या दुकानात आलतो आणि तिथं आम्हाला खरंच कॉर्डसेट खूप आवडले होते, पण तो काहीच कमी करत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही त्याच्या तोंडावर खूप मोठा ऍटिट्यूड दाखवत आम्हाला नाही घ्यायचं म्हणून आम्ही त्या दुकानाच्या बाहेर गेलो आणि दुसरी म्हणजे त्या अगोदरच्या दुकानात गेलो. त्याच्यानंतर तिथून एक कॉर्ड सेट घेतला आणि परत ह्या दुकानात आलो आम्ही, आणि द्या आम्हाला चालेल ह्या प्राइस मध्ये असं म्हणून आम्ही तिथून मला असं वाटतं 2 कॉर्ड सेट घेत. स्क्रीनवर तुम्हाला बघायलाच मिळेल की हे मी पहिल्यांदा घेतलेला आहे कॉर्ड सेट. मस्टर्ड येलो कलरचा आहे. त्याचं कापड एवढं मऊ लुसलुशीत आहे ना, खरंच घातल्यावर एवढं कम्फर्टेबल होतं. मी गावाला हाच घालून गेले होते, मला एवढं कम्फर्टेबल झालं की मला काहीच इचिंग किंवा कुठं तरी टोचतंय किंवा काय होतंय असं वाटलं नाही. आणि एकदम स्टायलिश लुक देणारं हे कॉर्ड सेट आहे. आणि दुसरं जे घेतलंय ते बघू शकताय, ग्रीन पोपटी, एकदम पोपटी कलर असतो ना, सेम तसं कॉर्ड सेट आहे. ते तर एवढं स्टायलिश वाटतं ना. आणि मी आता नुसतेच केस कापलेत, हेअर कट केले, त्याच्यावर अप्रतिम दिसतं ते कॉर्ड सेट. ते मला घालायचंय नक्की, अजून वेळ नाही मिळालेला, पण हे 2 मला अप्रतिम मिळालेले. आणि ह्या मस्टर्ड येलो कलरवर तुम्ही बघू शकताय पॅन्ट सुद्धा आहे आणि ती पण खूप छान आहे. ह्याची लेंथ थोडीशी मोठी आहे. आणि तिसरं बघायचं झालं तर तुम्ही बघू शकताय डार्क जांभळा कलरचा, म्हणजेच पर्पल कलरचा हा कॉर्ड सेट आहे आणि तो सुद्धा खूप छान दिसतो. ऍक्च्युली तो माझ्यासाठी नाहीये, तो छकुलीसाठी आहे आणि तिच्या आवडीनुसार तो तिला घेतलेला आहे. ह्या दोन्ही कॉर्ड सेटची प्राइस सांगायची झाली तर पर पीस 700 रुपयाला होता. फिक्स रेट होता, जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही ॲटिट्यूड दाखवला होता आणि त्या माणसाने सुद्धा ॲटिट्यूड दाखवलाच होता. त्याच्यानंतर लगेच दुकानाच्या बाहेर पडलो आणि सुंदर असे क्लिप्स बघायला भेटल्या. तर तुळशीबागेत असे छोटे छोटे दुकानं लागलेलं जिथं खूप छान प्रकारचे क्लिपा म्हणा किंवा टिकल्याचं पॅकेट म्हणा, ते सगळं खूप छान असतं. आणि खूप उशीर झाला होता, जसं तुम्हाला सांगितलं होतं आम्हाला उशीर झाला होता, तर तुळशीबाग जरा रिकामी झाली होती. आणि मागणं मला दिसत होतं, मागणं म्हणजे शेजारून, की कानातल्याची दुकानं मला आवाज देत होती की स्नेहल मला आज घे, कारण का तुझ्याकडं खूप जुना स्टॉक झालेला आहे. त्याच्यामुळं मला कानातले घ्यावेच लागले. ते एवढे सुंदर होते ना, त्याच्यामुळं असं वाटलं की 2-3 कानातले तर घ्यावेच, कारण का आता लागतील सुद्धा वेगवेगळ्या ड्रेसवर घालायला. त्याच्यामुळं आम्ही 2-3 कानातले सुद्धा बघितले. आता कानातले घेतले आणि त्याच्यानंतर लगेच घरी जायला निघालो. आणि रिक्षात बसल्या बसल्या त्या क्षणी मला आठवलं, अरे काहीतरी राहिलं, काय राहिलं म्हणून बघायला गेले तर
बॅग, जी बॅग घेतली होती ना गावाला जायचं होतं म्हणून, ती बॅगच राहिली होती कॉर्डसेटच्या दुकानामध्ये साईडला ठेवली होती. त्याच्यामुळं मग मी बसले रिक्षात, छकुली गेली कॉर्डसेट म्हणजे दुकानामध्ये आणि बॅग आणली. त्याच्यानंतर आम्ही निघालो. आता हे तुळशीबागेत जातानाचं दृश्य मी तुम्हाला दाखवते. जिथं तर लग्नाचं जे सामान असतं ना, अगदी हळकुंडपासून ते मुंडवळ्यापर्यंत ते सगळं सामान ह्या गल्लीमध्ये भेटतं आणि